नाशिकमध्ये गोकुळ गीते माघार घेण्याची दाट शक्यता आहे। बंडखोरीवर ठाम राहिलेले गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची चिन्ह आहेत। फडणवीस आणि शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर लवकरच गोकुळ गीते याबाबत अधिकृत घोषणा करू शकतात। मुंबईत महाजन आणि सामंत यांच्यासोबत गोकुळ गीते यांची चर्चा झाली होती आणि सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा महायुतीकडून केला जातोय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी विनायक दावरुंग यांच्याकडून। विनायक, इतके दिवस ज्या नाशिकच्या बंडखोरीबद्दल चर्चा सुरू होती, अखेर ते बंड थंड होण्याची चिन्ह आहेत, असं नेमकं काय घडलंय? बरोबर आहे श्रुती, आपण जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधली विधान परिषदेतली ही जागा आहे आणि या संपूर्ण स्थानिक पातळीवरची निवडणूक असली तरी सुद्धा हा संघर्ष जो आहे तो नाशिकमधला मोठ्या पाहायला मिळाला होता। गोकुळ गीते यांनी माघार जे आहे ते अजूनपर्यंत घेतलेली पाहायला मिळत नव्हती। अनेक बैठका ज्या आहेत ते पाहायला मिळाल्या होत्या। उदय सामंत स्वतः नाशिकमध्ये होते, गिरीश महाजन त्यांची समजूत काढत होते। दोन्ही मंत्री जे आहेत या नाशिकच्या जागेसाठी कुठेतरी महायुतीला फटका बसू नये यासाठी प्रयत्न करत होते। काल मुंबईमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर गोकुळ गीते, त्याचप्रमाणे गिरीश महाजन, उदय सामंत अशी एक बैठक जी आहे ती पार पडली। आज पुन्हा एकदा हे प्रमुख नेते जे आहेत ते नाशिकला गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी संपूर्ण समजूत काढल्यानंतर गोकुळ गीते पत्रकार परिषद आज घेतात का आणि ही संपूर्ण माघार घेतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आपण जर पाहिलं तर दराडे विरुद्ध गीते असा हा कौटुंबिक वाद जो आहे तो समोर आलेला होता। अगदी विकोपाला हा संपूर्ण वाद गेलेला पाहायला मिळत होता। यावेळी संधी जी आहे ती गीते परिवाराला देण्यात यावी असं संपूर्ण गीते कुटुंबियांकडून बोललं जात होतं। तर दराडे जे आहेत ते सुद्धा आपल्या भूमिकेवरती ठाम होते। दराडे स्वतः गोकुळ गीते यांच्या भेटीसाठी गेले होते। गणेश गीते त्यांचे बंधू आहेत, त्यांची सुद्धा भेटीगाठी झालेल्या होत्या आणि अखेर हा संपूर्ण संघर्ष जो आहे तो या संपूर्ण निवडणुकीत पाहायला मिळत होता। स्वतः उपमुख्यमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील, या दोघांच्याही भेटीगाठी ज्या आहेत गोकुळ गीते यांची घडवून देण्यात आलेली होती। स्वतः मुख्यमंत्र्यांनी फोनवरती संवाद जो आहे तो गोकुळ गीते यांच्या सोबत साधलेला होता आणि ज्या पद्धतीनं गिरीश महाजन जे आहे ते स्वतः मध्यस्थी या संपूर्ण प्रकरणात करत होते। आता कुठेतरी गोकुळ गीते हा बंड जो आहे नक्कीच आता अधिकृत घोषणा कधी होते याकडेच लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।